टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यात वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर लग्न समारंभात होणारा खर्च, त्यात होणारा बडेजाव या अनुषंगाने येथे राज्यभर चर्चा सुरू झाली। अहिल्यानगरमध्ये सुद्धा मराठा समाजाची बैठक पार पडली होती आणि आज नांदेडमध्ये त्याच धर्तीवर जे आहे ते बैठक पार पडली। जवळपास 2 ते 2.5 तास बैठक चालली। या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली। आपल्यासोबत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार आहेत। सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात चर्चा झाली बैठकीत, नेमका काय निष्कर्ष निघालाय? काय समाधान केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? आज विजयनगरमध्ये हनुमान मंगल कार्यालयात जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सामाजिक संघटनेचे जिल्ह्याचे आणि राज्याचे प्रतिनिधी नांदेडमधले आहेत, ते उपस्थित होते। या बैठकीमध्ये विवाह मेळाव्यामध्ये खर्च कमी करणे, संख्या कमी करणे, सर्व प्रोग्राम छोटे मोठे कमी करणे, सरळ लग्न लावणे आणि यामध्ये एक ठरलं की एखाद्या व्यक्तिमत्वाला ज्यांच्याकडे पैसा आहे, मोठं लग्न करायचं आहे, तर त्या लग्नामध्ये गरिबांचे 10-20 लग्न लावून देणे, हा ठराव आज मुख्यतः पारित झाला। या स्थिती यामुळे मराठा समाजाची जी आर्थिक परिस्थिती विवाह मेळाव्यामुळे झालेली आहे, ती बदलण्यामध्ये नक्कीच बदल होईल। 400 जवळपास लोक होते, त्याच्यामध्ये सर्व संघटनेचे प्रतिनिधी होते आणि ती सुकाणू समिती स्थापन केली 11 जणांची। ती सुकाणू समिती पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुका असेल, गाव पातळीवर जाणार आहे आणि या विवाहाचा खर्च कसा कमी होईल आणि समाज या प्रतिष्ठितच्या विवाह मेळाव्यातून कसा बाहेर पडेल, याचा नक्कीच फायदा समाजासाठी, नांदेड जिल्ह्यासाठी होईल। तर आपण बघितलं, लग्न हा खरा विधी आहे, मात्र आता इव्हेंट झालाय, डीजे असेल किंवा इतर मोठा बडेजाव असेल, या संदर्भात प्री वेडिंग असेल, या संदर्भात काय निर्णय झालाय? लग्नामध्ये डीजे असेल, प्री वेडिंग असेल किंवा 2दा लग्न लावायची प्रथा असेल, या व्यतिरिक्त जिजाऊ वंदना म्हणायचा निर्णय झाला। जिजाऊचं, शिवाजी महाराजांचं जे आरती आहे ती बंद करण्याचा निर्णय झाला, कारण त्या आरतीमुळे शिवाजी महाराज पुन्हा दैवत मानण्याचा प्रकार सुरू झाला। त्याच्यामुळं शिवाजी महाराजांची आरती तिथं होणार नाही। त्याच्यामध्ये हळदीचा जो आता आजकाल मोठा इव्हेंट होतोय, तो सुद्धा आळंकाचा मोठा इव्हेंट होतो, तो सुद्धा थांबवायचं झालेलं आहे। नवरदेव नवरीपुरतेच ते इव्हेंट व्हावेत असे ठरलेलं आहे। त्याच्यानंतर हे जे संगीताचा कार्यक्रम हा सुद्धा थांबावा, असे सगळे निर्णय जे समाजाच्या हिताचे आहेत, जे बडेजावपणा सांगतात, जेव्हा एखाद्या मोठ्या माणसाने नाही केलं तर छोटे करणार नाहीत। आता मोठ्या माणसाला प्रतिबंध स्वतःहून होतील आणि किंवा मग इतर समाजाचे छोटे छोटे घटकांना घेऊन लग्न करतील आणि मोठं लग्न केलं तरी त्याच्यामध्ये छोट्या लग्न समाविष्ट करून घेतील। काय सांगाल? चांगली बैठक झाली, तिची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? हे जे आज जे या ठिकाणी लग्न छोटे झाले पाहिजे आणि हुंड्याची पद्धत बंद झाली पाहिजे, या विषयासाठी या ठिकाणी बैठक झाली नांदेडमध्ये। त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी, घराघरापर्यंत हा विषय पोहोचावा की जेणेकरून स्त्री भ्रूण हत्या यासारख्या घटना असतील किंवा मुलगी जर असेल तर तिचं लग्न कसं करावं बाबा, ही एक मुलाच्या बापाला चिंता असेल, ती चिंता दूर करण्यासाठी आम्ही तालुक्याला जाऊन जी सुकाणू समिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे, त्या सुकाणू समितीच्या माध्यमातून तालुक्याला जाऊन, गावागावाला जाऊन प्रबोधन करून, जेवढं होईल तेवढं आम्ही प्रबोधन करून कमीत कमी खर्चामध्ये लग्न कसे होतील याचा प्रयत्न करणार। निश्चित आपण बघतोय सर, गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते अनेक मराठा समाज चळवळी काम करतात। वैष्णवी हगवणेंचं प्रकरण झाल्यानंतर पुन्हा हा लग्नाचा विषय चर्चेत आला। अहिल्यानगरला बैठक पार पडली, संभाजीनगरला बैठक पार पडली, वाटतं का परिवर्तन होईल? निश्चितच परिवर्तन होणार आहे, पण हे परिवर्तन 100% होणं कमी वेळामध्ये शक्य नाही। पण ही जी सुरुवात झालेली आहे, तिला सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी आम्ही सर्व सुकाणी समिती प्रयत्नशील राहणारच आहोत। त्यामुळं निश्चितच परिवर्तनाला कमीत कमी आज सुरुवात झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये जो काही बडेजावपणा किंवा एकमेकाचं बघून अनुकरण करण्याची जी काही प्रथा लागलेली आहे किंवा जे काही चालू असते, त्याला निश्चितच आजपासून एक नवीन दिशा मिळणार आहे, एवढं मी सांगू शकतो। निश्चित आपल्यासोबत ताई, तुम्ही सुद्धा या बैठकीला उपस्थित आहात। काय वाटतंय महिला म्हणून ज्या पद्धतीनं सगळा बडेजाव केला जातो, खर्च केला जातो, महिला म्हणून काय वाटतं? निश्चितच महिला म्हणून प्रत्येक महिलेची हौस असते, परंतु आपल्या हौसेपायी, मुलीच्या हौसेपायी बाप कुठेतरी रस्त्यावर नाही आला पाहिजे, आपली वडील कर्जबाजारी नाही झाली पाहिजे, ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये रुजल्या घेणं जास्त महत्त्वाचं आहे। या ठिकाणी निर्णय घेताना
हुंड्याला प्रतिबंध घालत असताना इतर लग्नावरती जो खर्च होतो त्या अनेक बाबी आहेत. मग ते हळद असेल, संगीत सेरेमनी असेल, लग्नामध्ये भेटवस्तू देण्याचं स्वरूप आहे, मूळ पत्रिका देण्याचं जे स्वरूप आहे, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लग्नाचे एक भाग म्हणतो आपण त्याला, की या भागांवरचा जो होणारा खर्च आहे तोही कमी करण्यासाठी आज सकल मराठा समाज नांदेडने आचारसंहिता बनवलेली आहे. आणि फक्त आचारसंहिता न बनवून ही आचारसंहिता ग्रामीण भागामध्ये रुजवण्यासाठी जी सुकाणू समिती निर्माण केलेली आहे, इथून पुढे आता तालुका दौरा करून प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, ग्रामपंचायत लेवलवरती याचा ठराव घेऊन अजून काही प्रबोधनात्मक कृती करता येईल का? कारण हुंडा हा फक्त मराठा समाजापुरता मर्यादित विषय नसून हा सर्व जाती धर्मामध्ये आहे, फक्त त्याचं स्वरूप आणि त्याची नावं वेगवेगळी येतात. त्यामुळं हा ग्रामीण भागातलं जी अनिष्ट रूढी आहे या रूढीला कुठेतरी आळा जर घालायचा असेल आणि समाजाची जर बिखरलेली दशा जर बदलायची असेल तर तिला नवीन दिशा देण्यासाठी आज पूर्ण बुद्धिजीवी नांदेडमधले सर्व एकत्र आले होते. आणि निश्चितच हा आमचं समाजासाठी उचललेलं पाऊल येणाऱ्या काही काळामध्ये प्रबोधन आणि समाजात परिवर्तन घडून आणेल असा आशावाद आम्हा सर्वांना. महिलांना काय आव्हान असणार आहे विशेष करून? महिलांना हे आव्हान आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा अट्टहास, मानपान, हौस या गोष्टीला कुठेतरी आता आळा घालणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर पाहिलं तर ते पायघड्या घालणं, पाय धुताना साड्या देण्याचा प्रकार, किंवा हळदीमध्ये हौस करणं, मानपान करणं, अंगठी देणं, ताटाला नवरदेवाला वटकन लावणं, याच्यावरून महिलांमध्ये जे वाद होते लग्न कार्यामध्ये, याला कुठेतरी आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून हुंड्याचा जो छळ होतो त्यामध्ये महिला, कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये येणारी मुलगी आम्ही येताना सोनपावलांनी लक्ष्मी आणली हे फक्त बॅनर न लावता त्या येणाऱ्या मुलीला आपली लक्ष्मी समजून तिचा आदर करून तिला आपल्याकडून छळ होणार नाही या गोष्टीची दक्षता ही घरातील महिलांनी घेणं महिलांचं कर्तव्य आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःचं परिवर्तन हे कोणी केल्याने होत नसते, त्याच्यासाठी आपली इच्छाशक्ती लागते. आणि हे परिवर्तन सामाजिक भान जपून प्रत्येक महिलांनी स्वतः अंगीकृत करणं आज घडीला काळाची गरज आहे. निश्चितच आपण बघतोय नांदेडमध्ये आज सकल मराठा समाज बैठक पार पडली आणि लग्न समारंभात होणाऱ्या खर्चावर आचारसंहिता घालण्यात आली आणि एक सुकाणू समिती सुद्धा या ठिकाणी जे आहे ते निर्मिती करण्यात आली आणि गावागावात जाऊन या माध्यमातून जे आहे ते प्रबोधन केलं जाणार आहे. आणि खरंच असं ठरलं तर परिवर्तनाची ही एक नवी नांदी ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.